सर्वांना विनंती करतो उपस्थितांना संबोधित करावं. करायचे रेकॉर्ड कर लो. शिवजयंतीच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. आज आयुक्तालयाच्या प्रांगणामध्ये आपण काही वाहनाचं लोकार्पण करण्याचं ठरवलं होतं. माननीय आयुक्त प्रवीण पवार ज्या दिवसापासून जॉईन झाले त्या दिवसापासून त्यांचा एक तगादा माझ्या मागे होता की आपल्याला या पोलीस दलामध्ये जे कर्मचारी काम करतात, जे अधिकारी काम करतात, खऱ्या अर्थानं त्यांना एखादा तपास असेल किंवा एखाद्या ठिकाणी पोहोचायचं असेल तर त्यासाठी जी काही वाहनं आहेत ती काही चांगल्या दर्जाची नाहीत किंवा ती उपलब्ध सुद्धा झाली. मी या शहरातच असल्यामुळे मला याची सर्व कल्पना आहे. असलेली कमतरता, वाहनाची असलेली कमतरता, असलेला लोड आणि त्यामध्ये संभाजीनगरमध्ये खऱ्या अर्थानं व्हीआयपीची असलेली मुवमेंट ही मोठ्या प्रमाणात अनेक लोक मोठे व्हीआयपी या शहराला भेट देत असतात, काही कार्यक्रम असतात. मला सुद्धा हा अनुभव आला. मी सुद्धा जेव्हा या मंत्रिपदाचा स्थान घेतला, प्रोटोकॉल नावाचं जे काही आपल्याकडे आहे, आमच्या गाड्या चालतात 100च्या 125च्या स्पीडने आणि पोलिसांच्या गाड्या चालायच्या 60च्या स्पीड. नंतर कधी कधी असं वाटायचं की आम्ही त्यांचा प्रोटोकॉल करायचा का त्यांनी आमचा प्रोटोकॉल करायचा. गाडी इतकं अंतर पडल्यानंतर माणूस काय करेल काय, आणि जर त्यांनी स्पीड वाढवण्याचा प्रयत्न केला तर गाडी कुठेतरी बंद पडणे, कुठेतरी मग अचानक काहीतरी धडकणे, या सगळ्या बाबी खऱ्या अर्थानं पोलिसांच्या जीवावर व्यक्त जायचं. तुम्ही पाहत असाल की एखादा मंत्री जातो, तो मंत्र्याच्या मागे 2-2 गाड्या असतात, कधी 3 असतात. आणि हे 3 गाड्या कशा मागे असल्यानंतर पोलीस स्टेशन मध्ये जो काही अधिकारी काम करतो त्याच्याकडे गाड्या कुठे, एक पीआयकडे असलेली गाडी 3 गाडी चांगल्या स्थितीत असली तर त्याचं नक्की, परंतु जर इतर एखादी गाडी अवेलेबल करायची तर ते त्यांच्याकडून शक्य होत नाही. म्हणून तपासामध्ये एखादी कंप्लेंट आल्यानंतर त्याला जो काही वेळ लागतो तर त्याला हे कारण हे सुद्धा गाड्यांचं सुद्धा असू शकतं. आज आपण पाहिलं गुन्हेगारी जी आहे ती वाढती गुन्हेगारी आहे. गुन्हेगारीचा एखाद्या गुन्हेगाराचा जर पाठलाग करायचा असेल तर तुम्हाला त्या स्पीडने त्याच्याबरोबर त्या गतीने त्याला तुम्हाला कव्हर करता आलं पाहिजे. मी आता एसपीओला काय गेलेलं आहे, त्या एसपीओची दशा अशी होती की जर परभणीला जर एसपीचं स्क्वॉड पाठवायचं असेल तर इथून त्यांनी एसपीने जायचं, तिथे जाऊन ऑफिसचा कॉन्टॅक्ट करायचा, तिथून एखादी गाडी घ्यायची आणि नंतर ती एसपीची टीम त्यांच्याबरोबर जो कोणी व्हीआयपी असेल त्याच्याबरोबर जायचं. हा प्रकारच विचित्र आहे. म्हणून मी हा विचार केला की आपल्या या पोलीस दलाला आपण दरवेळेला त्यांच्याकडून काही अपेक्षा करतो. पोलीस दल सक्षम असलं पाहिजे, पोलीस दलाने असं केलं पाहिजे, पोलीस दलाने तसं केलं पाहिजे, परंतु त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधीचा सहभाग किती आहे हे सुद्धा आपण सक्षम जाणून घेतलं पाहिजे. या गाड्या नेणं हे यासाठी मी प्रायोरिटी दिली. मी या ग्रामीण भागाला सुद्धा गाड्या दिल्या, मी रिझर्व्ह पोलिसांच्या दलाला सुद्धा गाड्या दिलेल्या आणि या सिटीला सुद्धा कमीत कमी रेटमध्ये सुद्धा आपण गाड्या दिल्या. यासाठी की या सगळ्या बाजूने या शहरामध्ये गुन्हेगाराची नाकेबंदी झाली पाहिजे. गुन्हेगार पकडताना पोलिसांमध्ये समन्वय जर असला तर आपल्याला हे सर्व सहज शक्य होतं. म्हणून हे देत असताना सुद्धा मी एक वेगळा विचार पोलीस कमिशनर समोर ठेवला होता. त्याला सांगितलं की पोलीस आपल्या इथं क्वार्टर्स आहे, पोलीस कर्मचारी हा 24 तास कधी कधी घरी येत नाही, तो आपल्या कामावर असतो. घरातला एखादा माणूस आजारी असतो, एखादं वयोवृद्ध त्याचे आई वडील असतील आजारी पडले, तुमच्याकडे व्यवस्था काय आहे? तुम्ही पुन्हा हतबल असता. एक कर्तव्य उभा आहे आणि घरी पेशंट आहे, अशा वेळेला त्याला सहकार्य करायसाठी तुमच्याकडे यंत्रणा कोणती. म्हणून खास करून आपण ही अँब्युलन्स ही फक्त आणि फक्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीय आणि त्यांच्यासाठी दिलेली आहे. त्यांच्यासाठी खास एखादा मोर्चा असला, एखादं आंदोलन असलं, पोलीस आपण धोक्यात घालतात, त्याला समोर जातात आणि जेव्हा त्याचं स्वतःचं डोकं फुटतं किंवा त्याला मार लागतो त्या टायमाला तो त्याला सुद्धा
घाटी हॉस्पिटलला दिलाय, एक सिग्मा हॉस्पिटलला दिली, आणखी एक केअर हॉस्पिटल त्याला दिली, एक नीडला दिली. एवढं शक्य होईल तेवढंच आपण चांगलं काम करायचा प्रयत्न केला पाहिजे. नाव ठेवणं सोपं आहे, परंतु त्यांच्या कर्तव्याची जाण जर आपल्याला जर त्यांच्याकडून पुन्हा जर त्यांच्याकडून रिटर्न पाहिजे असेल तर त्या टायमाला त्यांना सहकार्य करणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. या गाड्या आज आल्या, आणखीनही त्यांना सांगतो सीसीटीव्ही फुटेजच्या प्रमाणे कॅमेरा द्यायचे. आज लागल्यामुळे अनेक ठिकाणचं आपल्याला गुन्हेगार ताबडतोब कॅच करता येईल. म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे हे शहरामध्ये सर्वीकडे लागले पाहिजे. एका ठिकाणी बसून एका चौकात पोलीस उभा राहून गुन्हेगाराचा शोध लावू शकत नाही, परंतु एका ठिकाणी बसून त्या कॅमेऱ्यातून तो शहरावर पूर्ण नियंत्रण ठेवू शकतो एक माणूस सुद्धा. एवढं ताकद त्या कॅमेऱ्यामध्ये आहे. म्हणून हे सगळं सक्षम करण्याचं काम तुमच्या सर्वांच्या सहकार्याने करायचा प्रयत्न करतोय. आपण एक ज्या विभागामध्ये काम करतो, आपण ज्या शहरामध्ये काम करतो, त्या टायमाला आपल्याबद्दल इतरांना सर्वसामान्य माणसाला हा आदरयुक्त एक आदर असला पाहिजे किंवा त्याला आदरयुक्त आपल्या बद्दलची भीती किंवा प्रेम असलं पाहिजे, ही त्याच्या मागची भावना आहे. आज ज्या आपण गाड्या देतोय या सर्व अधिकाऱ्यांना सुद्धा सांगतो, या गाड्या खऱ्या अर्थानं हे तुम्हाला आणखी गतिमान होण्यासाठी दिलेलं आहे, आणखी तुमच्या कार्यामध्ये वाढ होण्यासाठी दिलेलं आहे. तुम्ही आणखी तुमच्याकडून चांगली कार्यक्षम व्हावी, चांगलं कार्यक्षमता तुमची वाढवावी यासाठी हे सर्व दिलेलं आहे. निश्चितच भविष्यामध्ये कोणतंही काम जर आपल्याकडे जर असेल, काही जर तुम्हाला मागायचं असेल, जर पालकमंत्री या नात्यानं मी नेहमी पुढाकार तर घेतोच. कालच माझ्याकडे महिला पीआय आली होती, इथे कोणतं तरी ऑफिस तुमचं आहे, त्याची अवस्था दुरावस्था आहे. तातडीने मी तिला काल 10 लाख रुपयाच्या आमदारने तुम्ही तिथे दिलेत आपल्या एसपी ऑफिसला, त्याचं काम सुद्धा आपण आता 8 दिवसात चालू. ग्रामीणमध्ये एसपी ऑफिसला मी 50 लाख रुपये दिले, तिथे काम चालू आहे. असे अनेक कामं आपण पोलिसांच्या मार्फत करतो. कारण पोलीस पॉलिटिकल लीडर जरी असले किंवा इतर नेतेगण जरी असले, तर पोलीस आणि ते दोन्ही जणी जर एकमेकाच्या हातात हात मिळवला तर खऱ्या अर्थाने या शहरातली गुन्हेगारी संपेल आणि त्यासाठी तुमच्या सर्वांचं सहकार्य निश्चितच या शहरासाठी लाभेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आज सीपी साहेबांनी त्यांनी जो आग्रह केला होता तो आग्रह आम्ही पूर्ण केलेला आहे. सीपी साहेबांचा आम्हाला आमचाही तुमच्याकडे एक आग्रह आहे, आपल्याकडे गेल्या वेळेस झालेले गुन्हे त्यापेक्षा या वर्षी झालेलं प्रमाण कमी आहे, त्यापेक्षा ज्या शहरात गुन्हेगारी नाही हा हे शब्द मला तुमच्या कानात तोडून ऐकायचे. त्यासाठी आमचे कान सुद्धा आतुरलेले आहेत. भविष्यामध्ये गुन्हेगारी मुक्त शहर हे तुमच्याकडून निश्चित आम्हाला पाहायला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.